प्रकरण 73. कुर्डुवाडीला गाडी सुटली आणि धावपळ झाली. गुरुवार 18 डिसेंबर 1997 डॉक्टरांनी सौ अनिताला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला. मी, सौ उषावहिनी, अनिता आणि बाळाला घेऊन लोकल ट्रेननं विरारला गेलो. पुढे सौ उषावहिनी विरारला 15 दिवस राहिल्या. त्यानंतर 4 दिवस सौ आशावहिनी सोबत होत्या. पुढील 15 दिवसांनंतर अनिता घरातली सर्व कामं करू लागली. बाळाला नहू घालण्यासाठी एक बाई ठेवली होती. आमचं रोजचं कामकाज नेहमीप्रमाणे सुरू झालं. अतुल सकाळीच आठवले काकांच्या दुकानात जात असे, तसंच मी 9:30 वाजता घरून निघत असे. मी सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत घरी येत असे. अतुल कधी कधी 12 ते 4 घरी असे व 4 नंतर पुन्हा काकांच्या दुकानात जाऊन रात्री 10ला घरी येत असे. बाळंतपणानंतर अजून तिनं बाहेरची कामं सुरू केली नव्हती. उदाहरणार्थ भाजी आणणं, दळण आणणं वगैरे वगैरे. आणि बाळाला घेऊन ते करणं शक्यही नव्हतं. आणि म्हणूनच त्या दिवशी सकाळी मी 5 किलो गव्हाचं दळण गिरणीत टाकलं आणि चर्चगेटला गेलो. सायंकाळी येताना गिरणीतून गव्हाच्या पिठाची पिशवी घेऊन येत होतो. गिरणी तशी जवळच होती. लवकुश अपार्टमेंटच्या मागच्या बाजूने येत असताना एक मुलगा मला म्हणाला, "काय काका, मला सांगायचं ना, मी घेऊन आलो असतो." आणि लगेच माझ्या हातातून पिशवी घेऊन तो म्हणाला, "मी रवींद्र पाठक, राजेंद्र पाठकचा भाऊ." आमची तशी यापूर्वी अनेकदा भेट झाली होती, परंतु माझ्या लक्षात येईल न येईल हे ध्यानात घेऊन त्यानं मला नाव सांगितलं होतं. लगेच माझ्या हाताला पकडून घरी नेऊन सोडलं आणि मग तो त्याच्या घरी 4थ्या माळ्यावर गेला. हा प्रसंग मला खूपच भावला आणि मनाला स्पर्श करून गेला. तो मुलगा मला मनानं खूप चांगला वाटला. त्यानंतर मी त्याच्याबद्दल राजूभाऊशी बोललो की आपल्या रुपालीसाठी यांचा विचार होऊ शकतो का? तर राजू म्हणाला, "खरंच तो मुलगा खूप छान आहे. जमलं तर खूपच छान होईल. तो श्रीकांत मामांचा मित्र आहे. श्रीकांत नेहमी त्यांच्याकडे ठाण्याला जात असतो. मी त्याला सांगतो म्हणजे हे होऊ शकेल." याबाबत मीही श्रीकांत मामाशी बोललो तेव्हा ते म्हणाले की तो माझा मित्रच आहे. मी ठाण्याला नेहमी त्यांच्याकडे जात असतो. मी त्याच्याशी बोलतो आणि काय ते राजू काकांना, तुम्हाला आणि अण्णांना सांगतो. आणि ती चर्चा पुढे चालू झाली. हे सगळं एवढं पटकन आणि त्वरित होईल असं वाटलं नव्हतं. पण पुढील 4च महिन्यात रुपाली आणि रवींद्र पाठक यांचा शुभविवाह गुरुवार 30 एप्रिल 1998 साकेगाव इथे थाटात संपन्न झाला. मे महिन्याच्या सुट्टीत सौ शोभाताई, तिन्ही मुली, प्रशांत तसंच कृष्णराव यांच्या मातोश्री बोरिवलीला कायमस्वरूपी राहायला आल्या. त्यांनी सगळं बिऱ्हाडच बोरिवलीला आणलं. रुपालीचा विवाह झाल्यानंतर सौ अनिता आणि वृषाली बाबांबरोबर अक्कलकोटला गेले. सौ अनिताच्या बाबांनी त्यांचं बिऱ्हाड गाणगापूर इथे हलवलं होतं. मी, अतुल आणि राहुल हा सौ अनिताचा धाकटा भाऊ याला घेऊन मुंबईला आलो. राहुल प्रथमच मुंबईत येत होता. तो 4 दिवसांसाठीच आला, परंतु पुढे त्याला म्हणालो की आता इथेच राहा, मी तुला नंतर तुझ्या गाणगापूरला नेऊन सोडेन. इथे आल्यावर तो बऱ्यापैकी रुळला. मी त्याला म्हणालो, वेदविद्या शिकण्यासाठी तू आळंदीला जावं असं मला वाटतं. राहुल, प्रशांत, जगदीश या तिघांना पुढे वेदविद्या शिकण्यासाठी आळंदीला पाठवायचं ठरलं. माझे सन्मित्र श्री किरण चौरे हे अद्याप बेरोजगार होते. त्यांनी BEd केलं होतं, टीचर्स ट्रेनिंगही झालं होतं, टेलिफोन ऑपरेटरही केलं होतं आणि इंग्रजी माध्यमातून पदवीधर होते. अतिशय हुशार, बुद्धिमान असा हा मित्र स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेत पास झाला आणि त्याला एप्रिल 1998 कामा ऑल ब्लेस रुग्णालयात नोकरी मिळाली. स्टाफ सिलेक्शनकडून त्याला तसा कॉल आला होता, परंतु कामा रुग्णालयातील कर्मचारी त्यास आपल्यात सामावून घेण्यास तयार नव्हते. तिथले मुख्य टेलिफोन ऑपरेटर श्री बांगर यांनी रिपोर्ट दिला की अंध व्यक्तीला या ठिकाणी काम करणं शक्य नाही, कारण इमर्जन्सी असतात, इमर्जन्सीची ड्युटी करावी लागते, रात्री अपरात्री कामं करावी लागतात, म्हणून या अंध व्यक्तीला इथे काम करता येणार नाही. अत्यंत हास्यास्पद असा हा रिपोर्ट होता. अंध व्यक्ती क्षमतेनं डोळस व्यक्तीच्या तुलनेत कणभर जास्तच काम करते असा आत्तापर्यंतचा माझा अनुभव होता. म्हणून किरण मला म्हणाला, काय करावं, ते लोक मला सामावून घेत नाहीत. खरंच पुन्हा मला राग आला. मी जाऊन त्यांच्या हेड असलेले डीन डॉक्टर श्री केदारे साहेब यांना भेटलो आणि म्हणालो, साहेब, तुम्ही या व्यक्तीला घेत नाही असं आम्हाला फक्त लेखी द्या, कारण मी राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचं काम करतोय. दृष्टीहीन बांधवांना तुम्ही कमी लेखू शकत नाही. तेव्हा केदारे म्हणाले की बांगर, या व्यक्तीला कामावर रुजू करून घ्या. त्यानंतर परिस्थिती अशी बदलली की किरण चौरे हे तिथल्या सगळ्या ऑपरेटर्समधले श्रेष्ठ ऑपरेटर ठरले. बहुतेकदा रात्रीच्याच ड्युटी ते स्वतःहून घेऊ लागले आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये ते छान मिसळले. बांगर सोडून इतर सर्वच ऑपरेटर्सनं किरणच्या या कौशल्यावर अक्षरशः तोंडात बोटं घातली.
बांगर त्यानंतर मधून मधून किरण चौरे यास त्रास देतच होता, त्याचाही नंतर हळूच बंदोबस्त केला. राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या आळंदी इथल्या जागृती अंध कन्या विद्यालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन निश्चित झालं होतं. मे 1998ला श्री राजू दीक्षित यांच्या हस्ते ते भूमिपूजन होणार होतं. या कार्यक्रमास मी गेलो होतो तेव्हा राहुलला मी बरोबर घेतलं होतं. कार्यक्रमाचं भूमिपूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राहुलला घेऊन मी अक्कलकोटला जात होतो तेव्हा एक मजेशीर प्रसंग घडला. पुण्याहून उद्यान एक्सप्रेस पकडली. दुपारची उन्हाची वेळ. कुर्डुवाडीला गाडी थांबली तेव्हा दोघांनाही खूप तहान लागली होती. राहुल म्हणाला, भाऊजी पाणी प्यायचंय आणि प्लॅटफॉर्मवर समोरच पाणी आहे, आपण पाणी पिऊन घेऊया. मी आणि राहुल पाणी पिण्यासाठी उतरलो, पाणी प्यायलो आणि तेवढ्यात गाडी निघाली. राहुल म्हणाला, गाडी निघाली. मी पटकन गाडीचा एक गज हातात आल्यामुळे गाडी पकडू शकलो, पण राहुल म्हणाला की भाऊजी मी खालीच आहे, त्यामुळे मी पुन्हा गाडी सोडली. तोपर्यंत राहुल गाडीत चढला होता. तो म्हणाला, भाऊजी मी चढलो, आता काय करायचं? म्हणून मी गाडी पकडली आणि राहुल उतरला. त्यानं तसं मला सांगितलं म्हणून मलाही पुन्हा उतरावं लागलं आणि मीही उतरलो. गाडी निघून गेली. मग आम्हाला बसनं जावं लागलं. असा तो प्रसंग लक्षात ठेवण्यासारखा होता. आम्ही पुढे अक्कलकोटला पोचलो. दुर्दैवानं मे मध्येच सौ अनिताच्या बाबांची आई म्हणजेच अनिताची आजी गेली होती. तिथे सगळ्यांचं सांत्वन केलं आणि वृषाली, सौ अनिता, मी आणि राहुल पुन्हा मुंबईला आलो. प्रकरण समाप्त. प्रकरण 74. सौ अनिताच्या भावांचा वेदपाठ शाळेत प्रवेश. जून 1998ला मी आणि राजू आळंदीला गेलो. तिथे संस्कृत पाठशाळा आहे. त्या पाठशाळेत अनिताचा लहान भाऊ राहुल, जगदीश आणि प्रशांत यांना ठेवायचं होतं. तिथले गुरुजी म्हणाले की आम्ही 8व्या वर्षी मुलाला प्रवेश देतो, जास्तीत जास्त 10 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देतो. राहुल, प्रशांत आणि जगदीश हे अनुक्रमे 12, 13 आणि 14 वर्षाच्या पुढील होते, त्यामुळे त्यांना प्रवेश मिळणार नाही असं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगरला मुळे गुरुजींची शाळा आहे, तिथे तुम्ही या मुलांची व्यवस्था करू शकता असंही गुरुजींनी सांगितलं. मुळे गुरुजींचा टेलिफोन नंबर देखील आळंदीच्या गुरुजींनी दिला. त्यांना तसा फोन केला. मुळे गुरुजी म्हणाले की जुलैमध्ये आणून सोडलं तरी चालेल. दरम्यान थोडासा वेळ होता. दरम्यानच्या काळात अतुल 12वी पास झाला होता. त्यानं नंदाखाल विरारजवळ एका कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. आता तो तसा खूपच हुशार आणि धीट झाला होता. हे आनंदाचं होतं. सर्व निर्णय तो स्वतः घेऊ शकत असे. ही अजून समाधानाची गोष्ट घडली. 11वीला प्रवेश घेताना मला त्याच्याबरोबर जावं लागलं होतं. किंबहुना 1997ला त्याचा एक विषय राहिला तेव्हा त्याला मुंबईला आणताना विशेष प्रयत्न करावे लागले होते. एका वर्षात त्यानं खूपच प्रगती केली होती. बोलकाही खूप झाला होता आणि त्याला माहिती सुद्धा खूप झाली होती. आम्ही कधी बोरिवली तर कधी विरार असे राहत होतो. राहुल, अतुल, प्रशांत, जगदीश या सगळ्यांचीच एक छोटीशी टोळी जून महिन्यात तयार झाली होती. 27 जून 1998ची एक आठवण आहे. रविवार 28 जून रोजी माझ्या आत्ते बहिणीचं छत्रपती संभाजीनगर इथे लग्न होतं. ही माझी आत्ते बहीण म्हणजे अंजली, बिट्टी आत्या आणि गोपाळ मामांची कन्या. गोपाळ मामांविषयी मला अत्यंत आदर होता. ते आमच्या घरातल्या सर्व कार्यांना आवर्जून उपस्थित राहत असत. तसंच जून 1984ला गोपाळ मामांनी मला खूप मदत केली होती, म्हणून या लग्नाला जाणं क्रमप्राप्त होतं. तसंच गोपाळ मामांनीही मला माझ्या चर्चगेटच्या पत्त्यावर पत्रिका पाठवली होती, म्हणून 27 जून शनिवारचं रात्रीच्या देवगिरी एक्सप्रेसचं माझं आणि अनिताचं रिझर्वेशन केलं होतं. परतीचं रिझर्वेशन रविवारी रात्रीच देवगिरीचं केलं होतं. जाण्याचं येण्याचं तिकीट कन्फर्म झालं होतं. शनिवारी दिवसभर वातावरण अगदी स्वच्छ सूर्यप्रकाशित होतं. सायंकाळी 5 वाजता जो धो पाऊस सुरू झाला तो काही केल्या थांबेना. 7:30 वाजता पाऊस थोडासा थांबला. मी बोरिवलीत राम मंदिरात होतो. तेव्हा सगळ्यांनी सांगितलं की आता तू जाऊ नकोस, पाऊस खूप वाढलाय, सोबत लहान बाळ आहे. शोभाच्या घरून पाऊस थांबल्याबरोबर अतुल आणि राहुल यांना सांगितलं, तुम्ही रिक्षा घेऊन या, रिक्षा घरापर्यंत आणा, कारण छोटं बाळ वृषालीही आमच्या बरोबर होती. रिक्षात बसून आम्ही चौघं, राहुल, अतुल, मी, अनिता आणि छोटं बाळ बोरिवली स्टेशनला आलो. पाऊस अद्याप चालूच होता. स्टेशनमध्ये आलो तर अचानक सर्व इंडिकेटर्स बंद झाले आणि अनाउन्समेंट झाली की पुढील सूचना मिळेपर्यंत एकही ट्रेन बोरिवलीहून सुटणार नाही. तसंच बाहेरगावी जाणाऱ्या सर्व ट्रेन रद्द झाल्या आहेत. जायची खूप इच्छा होती. येता येता पाठशाळेचे गुरुजी, मुळे गुरुजी यांनाही भेटून यायचं होतं, पण आता इलाज नव्हता. मी आणि अतुल जाऊन तिकीटं कॅन्सल करून आलो.
तोपर्यंत पावसाचा वेग अजून वाढला. आता घरी कसं जायचं? रिक्षाही मिळत नव्हती. मग एक प्लास्टिक खरेदी केलं, त्यात वृषालीला गुंडाळलं. मी तिला कडेवर घेतलं आणि आम्ही चौघं कमरे इतक्या पाण्यातून आणि धो धो पडणाऱ्या पावसातून बोरिवली स्टेशनहून घरी गेलो, जिथे शोभा आणि कृष्णरावांचं घर होतं. जायला आम्हाला अर्धा तास लागला. अर्ध्या तासात आम्ही चौघं तर ओले झालोच होतो. वृषालीही प्लास्टिकमध्ये पाणी गेल्यामुळे ओली झाली होती. ती जोरात रडायला लागली होती, कारण तिला खूप थंडी वाजत होती. घरी गेल्यावर आधी तिला कोरडं केलं. शोभानं रॉकेलचा स्टोव्ह चालू केला आणि त्यावर तव्यावर शाल ठेवून तिला शेक दिला. तेव्हा तिनं रडणं बंद केलं. नंतर 2 दिवसांनी आदरणीय गोपाळ मामा आणि आत्याला फोन करून दिलगिरी व्यक्त केली. जुलैच्या 5 तारखेला रविवारी वरील तिन्ही मुलांना राहुल, जगदीश आणि प्रशांत यांना घेऊन छत्रपती संभाजीनगर इथे जायचं होतं. राजूभाऊही सोबत येणार होता. मुळे गुरुजींचा नियम होता की डोक्याचे केस म्हणजे चंपी केलेली पाहिजे. हे तिघं डोक्यावरचे केस काढून टक्कल करण्यास तयार नव्हते, म्हणून मी आधी टक्कल करून घेतलं आणि मग त्या तिघांना शेंडी आणि टक्कल करायला लावलं. औरंगाबादला मुळे गुरुजींच्या शाळेत नेऊन सोडलं आणि ते पुढे तिथे शिकू लागले. मुलं वेदपाठशाळेत जाण्याच्या योग्यतेची होती. अतुल मात्र थोडासा मोठा होता. माझं त्यालाही नेहमी हे सांगणं होतं की वेदविद्या शिकायला हवी, किमान थोडं तरी यायला हवं. तू कॉलेज सुटल्यावर राजेंद्र पाठक गुरुजींकडून थोडं थोडं पौरोहित्य शिकत जा. 11वी-12वी पासूनच त्याला माझं असं सांगणं होतं, पण तो काही शिकत नव्हता. पुढे या तिघांना वेधशाळेत टाकल्यावर मी त्याला जास्त फोर्स करू लागलो, तेव्हा तो मला बघू, करू अशी उत्तरं देऊ लागला आणि वेगवेगळे व्यवसाय मला सुचवू लागला. त्यातूनच पुढे महाजन पेन ऑन प्रिंट हा व्यवसाय वसईला आम्ही करू लागलो. तसंच तो राष्ट्रीय दृष्टिहीन संघातल्या आमच्या सर्व मित्रमंडळातही अतिशय लोकप्रिय झाला. तो प्रत्येकाला खूप मदत करत असे आणि प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहत असे. 1998चं पूर्ण वर्ष वेगवेगळ्या राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या कार्यक्रमात माझ्यासह तो सहभागी झाला. 1999ला नाशिकच्या स्वामीनारायण मंदिरात राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचं अधिवेशन झालं. तिथेच निवडणूक झाली होती. मी सचिव पदासाठी बिनविरोध निवडून आलो होतो. अतुलनं आदरणीय रकीबे सर, दत्तात्रय जाधव, किरण चौरे, हरीश मुन्ने यांच्यासाठी प्रचार कार्यात भाग घेतला. तसंच सर्वांनाच खूप मदत केली. पूर्ण अधिवेशनात तो आम्हा सर्वांबरोबर सक्रिय होता. प्रकरण समाप्त. प्रकरण 75. वसईच्या फ्लॅटची वास्तू शांत केली. 1999च्या मार्च महिन्यात रेडिओ मिर्चीवर एक जाहिरात ऐकली. केवळ 70,000 रुपये भरा आणि 3.5 लाखाचा 1 BHK फ्लॅट ताब्यात घ्या. बाकीची रक्कम मासिक हप्त्यानं भरा. आजकाल अशा अनेक जाहिराती रेडिओवर, टीव्हीवर येऊ लागल्या होत्या. पूर्वी केवळ जाहिरात प्रसारण सेवेच्या विविध भारती केंद्रावर आणि श्रीलंकन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनवरच अशा जाहिराती येत असत. 1991ला भारतानं जागतिकीकरणावर स्वाक्षरी केली, म्हणजे CTBT, आणि सर्व परकीयांना भारताची बाजारपेठ खुली झाली. भारतालाही जगाची बाजारपेठ खुणावू लागली. त्याचे काही चांगले फायदे झाले हे नाकारता येणार नाही, पण जाहिरातींचा इतका भडीमार सुरू झाला आणि या सगळ्या गदारोळात आमचा भारतीय शेतकरी खरोखरच खूप भरडला गेला. मोठ्या शेतकऱ्यांचा निश्चित फायदा झाला, पण छोटे शेतकरी म्हणजे अल्पभूधारक खरोखरच भरडले गेले. खतं, औषधं, कीटकनाशकं, बी बियाणं महाग झाली. पूर्वी स्वतःच्या शेतात पिकवलेलं बी वापरलं जात होतं, आता ते बी रुजेनासं झालं, म्हणून नवीन बी आणून पेरणं आवश्यक झालं. शेतात शेणखत मुबलक पडत असे. नैसर्गिकरित्या कीटकांचा नाश होत असे. आता या साऱ्यावर अधिकचा खर्च होत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडेना. मजुरी वाढली आणि कधीही न ऐकलेल्या बातम्या येऊ लागल्या. अमुक गावात शेतकऱ्याची आत्महत्या. एकूणच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण खूप वाढलं, जे की 1990 पूर्वी बिलकुल नव्हतं. उत्तम शेती, मध्यम व्यवसाय आणि कनिष्ठ नोकरी असं मानलं जात होतं. आता मात्र हे गणित पूर्ण उलटपालट. असो, हा विषय खूपच गहन आहे. मला सांगायचंय ते 70,000 रुपये भरा आणि 1 BHK फ्लॅट ताब्यात घ्या या जाहिरातीबद्दल. वसईतील एव्हरशाईन बिल्डर्सची ती जाहिरात होती. बिल्डर मुंबईतील बांद्रा, मालाड, कांदिवली, मीरा रोड आणि वसई येथे त्यांचा विकास प्रकल्प राबवत होते. वसई प्रकल्पातील वसई ईस्टला असलेल्या एव्हरशाईन सिटी या परिसरातली जाहिरात होती. ही जाहिरात श्रीकांत सुलाखे यांनीही ऐकली होती. एक दिवस ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, एक जाहिरात ऐकलीये, आपण समक्ष जाऊन बघूया का? त्या पत्त्यावर मी, श्रीकांत सुलाखे आणि अतुल गेलो.
त्यांच्या कार्यालयात चौकशी केली तेव्हा त्यांनी हेच सांगितलं की 70,000 रुपये भरून आमच्याकडे घर बुक करा, तुम्हाला 15 दिवसात चावी मिळेल. आम्ही 4-5 फ्लॅट्स पाहिले. एक फ्लॅट पसंत पडला. 91B 304 कृष्णासागर हा तो फ्लॅट. माझ्याकडे योगायोगानं बँकेत 70,000 होते. कुठलाही विचार न करता तत्काळ 70,000 भरले. तशी पावती आणि इतर काही कागदपत्र घेतले आणि बिल्डर यांच्या नावानं चेक दिला. त्यामुळे माझे 70,000 बिल्डरच्या खात्यावर जमा झाले. 15 दिवसांनी येऊन चौकशी केली असता कळलं की ज्याच्याशी आम्ही चर्चा केली होती ती व्यक्ती अनेकांना फसवून पैसे घेऊन निघून गेली आहे. एव्हरशाईन बिल्डर त्या व्यक्तीच्या तपासात आहे. माझं धाबं दणाणलं. मी खोलात जाऊन चौकशी केली असता कळलं की आमचे पैसे सुरक्षित आहेत, आमचं घर बुक झालेलं आहे, आम्हाला घाबरण्याचं कारण नाही. म्हणून मी माझ्या घराची चावी मागितली. तेव्हा कळलं की चावी अशी मिळणार नाही, बाकीचे पैसे भरावे लागणार आहेत. माझ्याकडे बाकीचे पैसे नव्हतेच. मग काय करायचं? तेव्हा ते म्हणाले, तुम्हाला लोन घ्यावं लागेल. म्हणजे लोनच्या दुष्टचक्रात मी अडकलो गेलो. तरीही म्हटलं काहीच हरकत नाही, घेऊ. यापूर्वी STD बूथसाठी बँक ऑफ इंडियाकडून 25,000 रुपये कर्ज घेतल्याचं आठवत होतं. सहज मिळाले होते आणि फेडलेही होते. म्हणून आता घरासाठी लोन घेण्याचा विचार केला. त्यांना म्हणालो, तुम्हीच लोन देणार आहात ना, मग द्या. तेव्हा कळलं की लोन असं मिळत नसतं. त्यासाठी त्याची एक विशिष्ट पद्धत आहे, ती पूर्ण करावी लागते. मागील 3 वर्षांच्या तुमच्या IT रिटर्न्स भराव्या लागतात, तरच लोन मिळतं. ही नवीन माहिती कळाली. ते सगळं प्रोसिजर मी पूर्ण केलं आणि शेवटी HDFC या बँकेकडे 2,80,000 रुपये लोन मागितलं. शेवटी तो फ्लॅट मिळेल अशी आशा निर्माण झाली. मे 1999ला अचानक लातूरला जावं लागलं. माझ्या मोठ्या मावस भावाच्या मुलीचं लग्न होतं. माझा मोठा मावस भाऊ बाळूभाऊ मला खूपच आदराचं स्थान असलेली व्यक्ती होती. त्यानं मला लातूरला असताना खूप काही शिकवलं. त्याच्या एकुलत्या एका मुलीचं म्हणजे वर्षाचं लग्न होतं, तिथे जायलाच हवं. त्यासाठी मी, सौ अनिता, वृषाली, सौ शोभाताई आणि सौ उषावहिनी गेलो होतो. तिकडे 4 दिवस मजेत गेले. लग्न लागलं आणि आम्ही परत आलो. इकडे आल्यानंतर पुन्हा घराच्या कामाला सुरुवात केली. सर्व कागदपत्र जमा झाली, परंतु लोन अद्याप मंजूर होत नव्हतं. त्यांनी जामीन कोण देणार म्हणजे गॅरंटर असं विचारलं. हेही प्रकरण माझ्यासाठी नवीनच होतं. तेही बँकेकडून समजून घेतलं. श्री शिवाजी नागराळे आणि किरण चौरे यांनी जामिनाच्या कागदपत्रांवर सह्या केल्या. लोनचं प्रोसिजर करून ठेवलं. जूनच्या मध्यावर राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या त्रैमासिक बैठकीत ठरलं की यावर्षीचा अंध कल्याण सप्ताह लातूर इथे घ्यायचा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लातूरला जाणं झालं. यावेळेला जाताना सोलापूर जिल्हा शाखेचं उद्घाटन करायचं होतं. राज्य कार्यालयाकडून 5,000 रुपयाचा निधी त्यांना मंजूर झाला होता. त्याचा धनादेश तिथे द्यायचा होता. म्हणून तिथे एक दिवस थांबलो. श्री बब्रुवान देठे, सुरेखाताई पाठक, सुरेश सरगम, श्री दर्शनाळे सर या सगळ्यांना भेटण्याचा योग आला. तिथून लातूर इथे गेल्यावर पाटील प्लाझा हे मंगल कार्यालय अंध कल्याण सप्ताहासाठी निश्चित केलं. या सगळ्या प्रवासात अतुल गाईड म्हणून माझ्याबरोबर होता. सुदाम साळुंखे हा आमच्या लातूर अंधशाळेतला एक विद्यार्थी. 1993ला त्याला मी मुंबईत आणलं होतं. सुरुवातीला सिद्धार्थ महाविद्यालयात आणि 12वी नंतर कीर्ती महाविद्यालयात त्याची ॲडमिशनही करून दिली होती. तो खूपच हुशार, मेहनती आणि सर्वांना धरून चालणारा होता. तसंच माझ्या अतिशय जवळचा आणि मला सदैव पाठिंबा देणारा असा माझा मित्र होता. 28 ऑगस्ट शनिवार 1999ला सकाळी मी चर्चगेटला गेलो. त्याच दिवशी दुपारी पंचवटी एक्सप्रेसनं मला नाशिकला राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या मासिक बैठकीसाठी जायचं होतं. त्या बैठकीत श्री सुदाम साळुंखे यांचा मदतीचा अर्ज ठेवायचा होता. त्यानं लातूरला पिठाची गिरणी टाकण्यासाठी अर्थसहाय्याची मागणी केली होती. परंतु चर्चगेटला जाताच दुर्दैवानं एक वाईट बातमी ऐकायला मिळाली. नाशिकला मीटिंगसाठी जाता आलं नाही. सुदाम साळुंखे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह वरळी इथे राहत असे. त्या दिवशी सकाळीच एक पोलीस त्याच्या वसतिगृहात आला. तो पोलीस आल्यानंतर तिथल्या सुदामच्या काही मित्रांनी मला फोन केला. पोलिसांचं असं म्हणणं होतं की सुदाम साळुंखेची डेड बॉडी त्यांना सापडली आहे आणि ठाण्याच्या रुग्णालयात ती ठेवली आहे. ती त्याच्या जवळच्या नातेवाईकाशिवाय ताब्यात मिळणार नाही. एवढा हुशार आणि सर्वांना धरून चालणारा सुदाम साळुंखे अचानक आमच्यातून निघून गेला. रेल्वे अपघातात त्याचं निधन झालं होतं. तात्काळ घारापूरकर गुरुजींना फोन केला. त्याच्या घरच्या लोकांना बोलावून घेतलं. दुसऱ्या दिवशी त्याच्यावर आम्ही सर्व मित्रमंडळींनी अंत्यसंस्कार केले. एक चांगला मित्र आम्हाला सोडून गेला.
सप्टेंबर 1999च्या 10 तारखेला माझ्या कर्जाचा धनादेश माझ्या हातात मिळाला. रक्कम होती 2,80,000. कालावधी 10 वर्षांचा होता आणि त्याचा मासिक हप्ता होता 4,301. तो धनादेश बिल्डरच्या कार्यालयात जमा केला. मी बुक केलेला फ्लॅट पुढील 8 दिवसात मिळेल असं त्यांनी सांगितलं. मी म्हणालो, नुसतं सांगून आणि म्हणून उपयोग नाही, कारण यापूर्वी आपल्या कार्यालयात आम्हाला जो अनुभव आला तो विचित्र होता. आता आम्हाला तसं पत्र हवंय. ते म्हणाले की पत्र निश्चित मिळणार आणि ते पत्र घेऊनच मी घरी आलो. पुढील 4-5 दिवस गणपती गौरी या आनंदात गेले. बरोबर 19 सप्टेंबर रविवारी गौरी विसर्जन झालं. अद्याप गणेश उत्सव चालूच होता. सोमवार दिनांक 20 सप्टेंबर 1999ला सौ अनितानं मला सकाळी डबा तयार करून दिला. मी बॅग घेऊन बाहेर निघालो तेव्हाच ती म्हणाली, माझं पोट दुखायला लागलं, तुम्ही आज चर्चगेटला जाऊच नका, मला त्रास होतोय. तत्काळ तिला विरार इथल्या शहा क्लिनिकमध्ये घेऊन गेलो आणि सकाळी 10 वाजता सोमवार 20 सप्टेंबर 1999 मला दुसरं कन्यारत्न प्राप्त झालं. पुन्हा एकदा खूप आनंद झाला. लगेच बाहेर येऊन सर्वांना फोनाफोनी केली आणि ही गोड बातमी दिली. दुपारपर्यंत सौ शोभा राजू विरारमध्ये आले. 22 सप्टेंबर 1999ला एव्हरशाईन मधल्या घराची चावी माझ्या हातात मिळाली आणि त्याच दिवशी घर उघडून मी छोटंसं कलश पूजन केलं. विरारचं माझं घर स्टेशनपासून खूपच जवळ होतं, परंतु जवळून जाणारा रस्ता हा रेल्वे पटरीवरून जात होता आणि लांबून व्यवस्थित रस्ता होता. लांबच्या मार्गानं घरी जाण्यास 20 मिनिटं लागत असत, तर रेल्वे पटरीवरून स्टेशनवर जाण्यासाठी केवळ 7 मिनिटं. ट्रेनचा आवाज घरात खूप जोरात येत असे, त्यामुळे नुकत्याच जन्मलेल्या बाळाला चांगली झोप लागत नव्हती. आवाज आला की ती जागी होत असे. पूर्वी वृषालीलाही असंच होत असे, परंतु तिला आता सवय झाली होती. आता वसईच्या घराची चावी मिळाली असल्यामुळे वसईला जाऊन राहावं की काय असा विचार येऊ लागला. दरम्यानच्या काळात तिथे काही छोटं मोठं फर्निचर करून घेतलं. 7 नोव्हेंबर रोजी दिवाळी होती. 10 नोव्हेंबरला भाऊबीज होती. भाऊबीजेच्या मुहूर्तावर वसईच्या घराची वास्तुशांत करण्याचं ठरवलं. सर्व मोठ्या मंडळींना आमंत्रित केलं. विनायक भागवत गुरुजी यांनी वास्तुशांत केली. आदरणीय अण्णा आणि सौ आशावहिनी पूजेला बसले होते. आदरणीय बंगड काकाही सकाळी सकाळीच आले होते. आल्यावर त्यांनी पहिलंच निरीक्षण नोंदवलं ते हे की घर खूपच शांत ठिकाणी आणि खूपच छान आहे, परंतु या घराच्या खिडक्या खूप मोठ्या आणि मोकळ्या आहेत, त्यामुळे त्याला ग्रिल लावून घेणं खूपच आवश्यक आहे. अन्यथा ही छोटी वृषाली खिडकीवर चढेल आणि पुढे काहीही होऊ शकतं. त्यामुळे उद्याच्या उद्याच ग्रिल लावून घ्यावं अशी सूचना काकांनी केली. त्याच दिवशी सायंकाळी सर्व पाहुण्यांच्या आणि गुरुजींच्या उपस्थितीत बाळाचं बारसं केलं. बाळाचं नाव मृणाली असं ठेवलं. हे बाळ खूपच शांत होतं. दुसऱ्याच दिवशी घरातील सर्व खिडक्यांना बॉक्स टाईप ग्रिल लावून घेतलं. प्रकरण समाप्त. या ठिकाणी पान 301 वर मी ही फाईल संपवते आहे.